मल्हार 11 वर्सोली आणि त्यांच्या समोर खेळणारा संघ असेल सिद्धी अँड समन्या 11 कुरुळ. तर इथे मात्र सामना सुरू होईल निश्चित रूपानं. आपण जर पाहिलं तर सलामीचे दोनही फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे रोहन आहे, दुसरीकडे सनी आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. पहिला चेंडू गोलंदाज पार्थ या ठिकाणी पाहायला मिळाला आणि मोहम्मद भाईंच्या माध्यमातून पहिल्या चेंडूला स्वैर घोषित केलं. असं म्हटलं जातं ना दरणे गुरुजी, महाभारतात काय म्हटलं जायचं? पार्थ रथ यहाँ पे रोको, पार्थ यहाँ पे गेंद घुमानी पडेगी. कुरुळ संघ नाणेफेक मला वाटते जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी ते म्हणजेच वर्सोली संघाला. आणि असं असताना निश्चित रूपानं या ठिकाणी काय होणार या सामन्यामध्ये, कारण पहिले 2 चेंडू पाहिले तर पहिला चेंडू वाईड आला, त्याच्यानंतरचा चेंडू निर्धाव आला. धावसंख्येत 1 वाढ झाली, धावसंख्येत 1 धावेची भर पडली. सलामीचा फलंदाज रोहन. यावेळी हा देखील चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर, पुन्हा एकदा पंचांनी दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत. निश्चित रूपानं हा देखील स्वैर चेंडू, हा देखील वाईड चेंडू आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवर सनी आहे फलंदाज, स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय रोहनला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पार्थ पाहायला मिळतोय पहिलं षटक घेऊन आपल्या संघासाठी मैदानात उतरताना. पुढचा चेंडू यावेळी मात्र हलक्या हातानं फ्लिक केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केला होता पण चेंडू हा गॅपमध्ये निघून गेला. तिथे 1 धाव धावून पूर्ण. नागेश्वर आवाज संघाचा एक अप्रतिम खेळाडू प्रबोध भगत आपल्याला पाहायला मिळतोय. आवाज प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक ज्याला मानलं गेलं होतं. मला वाटते सेकंड सामना प्रबोध आपण पराभूत झालात, त्यामुळे आपल्याला एक आणखी संधी असणार आहे. परंतु इथे मात्र BCC आगरसोरे संघ देखील आपण पाहतोय हा सुपर 8मध्ये क्वालिफाय झालाय. आणखी 2 संघ सुपर 8मध्ये क्वालिफाय होणारे कोण असतील? यातून विजयी होणारा संघ, त्यातून विजयी होणारा संघ आणि त्यानंतर पहिल्या ज्या आत्ता 2 मॅचेस झाल्या रिसेंटली त्यांच्यातले पराभूत संघ यांच्यामध्ये सामने रंगतील. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा पंचांकडे दाद, पुन्हा एकदा पंचांचा इशारा. दोन्ही हात जमिनीला समांतर. चेंडू आहे स्वैर, चेंडू आहे वाईड. धावसंख्येत आणखी एका धावेची भर पडेल. धावफलकावर आपण पाहतोय दरणे गुरुजी 4 धावा येत आहेत. निश्चित रूपानं डिनरच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा या स्पर्धेकडे वळायचं झालं तर नक्कीच अप्रतिम असं क्रिकेट आत्तापर्यंत सुरू आहे. यावेळी मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या खालून गेला, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज पार्कच्या माध्यमातून म्हणजे वाईड चेंडू फेकले गेलेले आहेत. अगदी 3 चेंडू वाईड फेकलेले आहेत. पण असं असताना असं जरी असलं तरी देखील गोलंदाजीची लयबद्धता मात्र काही सुटलेली नाही आहे. यावेळी हलक्या हातानं फ्लिक केलाय, चेंडू गॅपमध्ये आहे. चेंडूला पाठवलंय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. चेंडू अडवला जाणार का? या चेंडूवर मात्र चौकार आलाय. कम ऑन डीजे. पण या ठिकाणी आपण पाहिलं ना, या चेंडूला अप्रतिमरित्या फ्लिक केलं. या चेंडूला चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्यानं धावफलकावर आपण पाहतोय 8 धावा आहेत. 4 चेंडू आत्तापर्यंत फेकलेत, त्यातल्या 3 धावा वाईडच्या स्वरूपात आल्यात. 1 धाव बॅटनं धावून पूर्ण केली होती. फलंदाज आपण पाहिलं रोहननं आणि त्याच्यानंतर सनीच्या बॅटमधून हा चौकार आलाय. पुढचा चेंडू इथे मात्र हा देखील फटका. शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. त्यानं जोपर्यंत चेंडू अडवला तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली. सनी म्हटलं की शाईन आली ना. सनी म्हटलं की अगदी आपण म्हणतो ना, जो शाईन करतो किंवा जो ब्राईट असतो असं सनी. आणि मग इथे मात्र आता ही रात्र या ठिकाणी, या रात्रीमध्ये आपल्याला टिकायचं असेल आणि उद्याच्या रात्रीमध्ये पुन्हा इथे दिसायचं असेल तर सनीला ही रात्र ब्राईट करणं गरजेचं आहे. काय होणार पाहणं गरजेचं आहे. निश्चित रूपानं काहीतरी गमावलंय असं घेऊन प्रबोध भगत चेहरा करून आलेला पाहायला मिळतोय. बॅट हरवले का बघा कोणी
जर चुकून नेली असेल तर घेऊन या. नागेश्वर आवाज संघाच्या कोट्यातून बॅट गेलेली आहे. या चेंडूवर मात्र धावून धावा अप्रतिमरित्या पूर्ण केल्यात. 2 धावा धावून पूर्ण केल्या. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय बिनबाद 11 धावा खर्च केल्या पार्थनं. आणि इथे मात्र सुरुवात झाली ती म्हणजेच मल्हार 11 वर्सोली संघाची. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 11 धावा धावफलकावर या ठिकाणी मल्हार 11 वर्सोली संघाच्या. दुसरं षटक घेऊन कोण येणार तोपर्यंत सिद्धी अँड समन्या 11 कुरुळ संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाला होता. दोनही संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाले होते. परंतु असं असताना कमबॅक कशा प्रकारे करणं गरजेचं आहे आणि ही गरज कशी असू शकते या प्रत्येक गोष्टीचा जर पाहिलं तर आढावा घेतला जाईल. समंथा 11 यस अवधूत पाटील यांचा हा संघ आहे. आणि अवधूत दादा म्हटलं की मी मगाशी म्हटलं होतं ना हे सगळं तुम्हाला जे वैभव दिसतंय किंवा हे मैदानाचं डेकोरेशन दिसतंय किंवा हे मैदानाची व्यूहरचना दिसतंय आणि एवढी अप्रतिमरित्या या ठिकाणी सगळं आयोजन दिसतंय, एवढा भव्य स्टेज दिसतोय, सेपरेट कॉमेंट्री बॉक्स दिसतोय आणि पाठीमागे परत जर पाहिलं तर सर्वांच्या लंचची डिनरची आणि त्याच्यानंतर इतर प्रत्येक गोष्टीची घेतली गेलेली इत्तंभूत काळजी दिसते. हे कोणामुळे शक्य झालं आहे तर बघा ना कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून जे फेऱ्या मारत आहेत ते अवधूत पाटील त्यांच्यामुळे शक्य झालं आहे. म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत कुरुळचे विद्यमान सदस्य आणि त्याचबरोबर एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व. आणि आज जर पाहिलं तर सिद्धी आणि समंता 11 कुरुळ संघाचे ओनर देखील आपल्याला पाहायला मिळतात. नंतर येऊ आपण त्यांच्याकडे. तत्पूर्वी या ठिकाणी मात्र हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकला गेलाय. अक्षी एंडकडून दुसरं षटक घेऊन हितेश राऊत गोलंदाजी मार्कला आलाय आणि पंच पुरुषोत्तम भगत यांचा इशारा पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये जिथून सोडलं होतं तिथूनच पकडलं या गोलंदाजानं. वाईट चेंडू आलाय. धावसंख्येत 1 वाढ 12 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू या ठिकाणी ओ हो बंटीचा अनुभव कामी आला कारण त्याला माहिती होतं हा चेंडू असा अडवता येऊ शकला नसता. त्याच्यावर पूर्णपणे स्वतःला झोकून देणं गरजेचं होतं. म्हणजे यष्टीरक्षकाकडून चूक झाली पण यष्टीरक्षकाकडून जरी चूक झाली असली तरी देखील त्या चुकीला जास्त काही प्रमाणात नुकसान होऊ दिलेलं नाही आहे. या चेंडूवर बायच्या स्वरूपात 1 धाव 13 धावा धावफलकावर. 13 हा आकडा क्रिकेटमध्ये अशुभ मानला गेला आहे. आणि असं असताना इथे मात्र या 13 वरून काय होणार. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हितेश सज्ज होईल. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शफल झाला होता. फलंदाज वाटलं होतं बिहाइंड विकेट धावफलकावर धावा येतील पण तसं काही झालेलं नाही आहे. निश्चित रूपानं नक्कीच या ठिकाणी हा चेंडू निर्धाव आलाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज. या ठिकाणी लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू झेल खाली क्षेत्ररक्षक दळणे गुरुजी. 13 धावा क्रिकेटच्या इतिहासात अशुभ मानल्या जातात आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर आज दुसऱ्यांदा असं घडलंय 13 वर विकेट गेलाय. कमॉन डीजे. थोडं थांबवतोय वेदांत. तत्पूर्वी आपण या ठिकाणी पाहतोय सन्मान्य हेमंत गुंजाल या ठिकाणी उपस्थित असताना आपण त्यांचा सन्मान घेतोय. आरसी ग्रुपचे व्यवस्थापक आणि बेस्ट विकेटकीपर म्हणून ज्यांची ओळख अर्थातच सन्मान्य हेमंत गुंजाल थळ हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. तत्पूर्वी मी विनंती करतोय समीर पाटील कुरुळ सिद्धी आणि समंथा संघाचे ओनर आदरणीय समीर दादा मी आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य हेमंत गुंजाल थल यांना सन्मानित करायचं आहे. थँक्यू. तत्पूर्वी आपण पाहतोय या ठिकाणी या चेंडूवर विकेट आलाय आणि निश्चित रूपाने मी म्हटलं ना की आता समीर पाटील देखील खुश असतील कारण ओनर आहेत सिद्धी आणि समंता 11 कुरुळ संघाचे अवधूत दादा आहेत आणि समीर पाटील आहेत. आणि असं असताना निश्चित रूपानं या ठिकाणी मात्र नवीन आलेला फलंदाज राजच्या माध्यमातून अप्रतिम फटका 4 धावांसाठी खणखणीत चौकार.
बघा ना, DJ मास्टरने हे गाणं लावलं आणि आमच्या निलेश पाटलांच्या चेहऱ्यावर काय स्माईल आली, कारण त्यांचं म्हणणं आहे ना की त्यांच्या स्टेटसवर अशी गाणी आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. अगदी 90sची गाणी, आमच्या जन्माच्या आधीची गाणी. पण असं असताना निश्चित रूपानं निलेश पाटील यांच्या माध्यमातून त्या गाण्याला दाद दिली गेली. या ठिकाणी आणखी एक फलंदाज बाद झाला. 13 नंतरचा कुठला आकडा अशुभ असेल तर तो 17 असतो आणि 17वर एक जर पाहिली तर आणखी गडी बाद झालाय. हितेश राऊतच्या गोलंदाजीचं वर्णन करायचं झालं तर आत्तापर्यंत एक चौकार खाल्ला, एक वाईट चेंडू टाकलाय, पण निश्चित रूपानं त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केली. पुढचा चेंडू या ठिकाणी हलक्या हातानं फ्लिक केलंय, चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलंय. तिथून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या साहाय्यानं षटक संपल्याची घोषणा झाली आणि 19 धावा धावफलकावर. 19 धावा धावफलकावर पहिली 2 षटकं संपली आणि 2 बाद 19 धावा धावफलकावर. तत्पूर्वी नागेश्वर आवाज संघाचा प्रबोध भगत इथे आलाय. त्याची बॅट इथून कुठेतरी गेलेली आहे. जर चुकून कोणी नेली असाल तर विनंती आहे ती आणून द्यायची आहे मित्रांनो. त्याची बॅट हरवलेली आहे. चुकून कोणाकडे गेली असेल, आपल्या इथला कोणीही खेळाडू मुद्दामून तर नेणार नाही आहे, त्याच्यामुळे चुकून जर कोणाकडे एक्स्ट्रा बॅट आली असेल तर ती प्रबोधची बॅट परत करायची आहे आणि प्रबोध भगत मिळाल्यानंतर आम्हाला कळवायचं आहे. इथे मात्र 2 षटकं संपली. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर आपण जर पाहिलं तर 2 बाद 19 धावा आहेत. आणि आता आमच्या मल्याण गावचे एक जुने जाणते अनुभवी क्रिकेट समालोचक निलेश पाटील आमच्यासोबत जोडले गेले आहेत. निलेश, आता काय वाटतं या सामन्याबद्दल? कारण 2 षटकांचा खेळ झाला आहे, 19 धावा धावफलकावर आहेत आणि रात्रीची वेळ आहे, पार्थ गोलंदाजीला आलाय. समोर फलंदाज आपण पाहिला तर समोर फलंदाज सनी आहे आणि सनी सलामीला आलाय. काय म्हणशील या सामन्याबद्दल? धन्यवाद वेदांत. तर आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती 19 धावा लागलेल्या आहेत. तर गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर पार्थला आणलेला आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर पहिला चेंडू मात्र निर्धाव जातोय. फार सुंदर गोलंदाजी मैदानात पाहायला मिळाली आपल्याला. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर शात्रक्य माली समाजाने आयोजित केलेली ही स्पर्धा प्रीमियर लीग पर्व 2मध्ये आपण पाहतोय. या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यातील आणि अलिबाग तालुक्यातील सर्वात मोठं मैदान आणि देखणं सुंदर मैदान आपण हे पाहतोय. आझाद कुरुळ, खऱ्या अर्थानं कुरुळ गावाचं जे नाव आहे खूप मोठं आहे क्रिकेटमध्ये आणि अर्थात या मैदानामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली. त्यावेळेला गोलंदाज आपण पार्थला वेदांत पाहतोय. फार सुंदर गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्याचा मारा त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 24 राईट हँड वरती विकेट मारा करत असताना या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पार्थ येतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला. स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. सोफा झेल हातातून सुटलाय. खऱ्या अर्थाने इथे आपण पाहतोय मिस फिल्डिंग केली जाते. वेदांत एक संधी होती, एक विकेट मिळवला असता. जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ तगडे आहेत. मल्हार 11 वर्सोली विपक्ष सिद्धी आणि समंता कुरुळ या 2 संघांमधला हा घमासान युद्ध हे आपण पाहतोय. चेंडूफलीमधलं हे युद्ध आपण पाहतोय आणि अर्थात इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्येला कुठेतरी अंकुश लागलेला आपण पाहतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी मैदानात होत असताना किंवा साकारताना आपण या गोलंदाजाला पाहतोय, पार्थला पाहतोय. तर पाहूया येणारा पुढचा चेंडू पार्थ कशा प्रकारे टाकतोय. फार सुंदर क्रिकेट आपण मैदानात पाहतोय. वेदांत आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावा खर्च होत नाहीत, अर्थात टिचून मारा केला जातोय. अप्रतिम गोलंदाजी मैदानात साकारताना आपण त्याला पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन पार्थ सज्ज होतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. हर्षल चेंडूची अडवणूक करतोय, फेक करतोय. तोपर्यंत मात्र 1 धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते धरणे सर 21. वेदा नक्कीच 21 धावा धावफलकावर आहेत आणि असं असताना पार्थनं ज्या प्रकारे पहिलं षटक सुरू केलं होतं त्याच प्रकारे दुसऱ्या षटकामध्ये किंवा तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येताना ती सुरुवात नाही आहे. कारण पहिल्या षटकामध्ये थोडंसं जर आपण पाहिलं तर वाईट चेंडू जास्त टाकले होते. इथे यष्टीरक्षकाकडून वारंवार चूक झालेली आपण पाहतो या सामन्यामध्ये. म्हणजे निश्चित रूपानं कुरुळ संघ आपल्याला ही देखील जाणीव असणं गरजेचं आहे की निलेश दादांनी ज्या प्रकारे सांगितलं की झेल सुटला होता, मिसफिल्ड झाल्या होत्या आणि एक मिसफिल्ड पूर्णपणे सामना बदलून जाऊ शकते, ही देखील गोष्ट या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं आपण धावा वाढवण्यापेक्षा धावा वाचवता कशा येतील याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 22 धावा धावफलकावर अंतिम चेंडू घेऊन पार्थ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर अनिकेतसाठी. हा देखील चेंडू अगदी खोलवर टप्प्यावर फेकला होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हर्षलच्या इथे फेकलाय. हर्षलनं मात्र चांगला थ्रो केला, तेवढाच चांगला चेंडू अडवला आणि इथे मात्र अप्रतिम
फील्ड वर्क पाहायला मिळालं. म्हणजे एकीकडे आपण क्षेत्ररक्षकांना काहीतरी सांगत असताना त्या दरम्यान मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3 षटकं संपली धावफलकावर. 3 बाद 23 धावा आहेत, त्या म्हणजेच मल्हार 11 वर्सोली संघाच्या. म्हणून तर म्हटलं जातं की हा सांघिक खेळ आहे. इथे मात्र जर आपण पाहिलं तर हर्षलच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, तेवढी सुंदर फेक सुद्धा पाहायला मिळाली आणि अर्थात आणखी एक फलंदाज मात्र बाद झाला. 23 ही धावसंख्या आपण जर पाहिलं तर 3 षटकामध्ये वेदांत अपुरी आहे. काय म्हणशील तू? नक्कीच अपुरी आहे, कारण या मैदानाची व्यूहरचना पाहिली, या मैदानावर होणाऱ्या धावा पाहिल्या तर निश्चित रूपानं तुम्हाला 5 षटकांमध्ये 55 ते 60 धावा धावफलकावर लावल्या जातात ॲज एक्सपेक्टेड ड्यू फॅक्टर. म्हणजे ड्यू फॅक्टर जर तुमच्याकडं जर तुमच्या बाजूने असेल, आता लेदर बॉल नाही आहे की ड्यू मुलं चेंडू निसटेल हातातून, तर हा टेनिस बॉल आहे आणि इथे ड्यू फॅक्टर नेहमी बॉलरच्या हिताचं ठरलेलं पाहायला मिळतं आहे. आणि त्यामुळं रात्रीच्या वेळी जरी तुम्ही खेळत असलेत तरी तुम्हाला 50 ते 55 धावा लावणंच गरजेचं आहे. आणि असं असताना 3 षटकात 23 धावा म्हणजे कठीण नाही आहे इथून येणाऱ्या 2 षटकांमध्ये 25 ते 30 धावा धावफलकावर लावणं. पण असं असताना इथे मात्र जर जिंकायचं असेल मल्हार 11 वर्सोली संघ, तर या 2 षटकांमध्ये हाणामारी करणं गरजेचं आहे. नक्कीच मी तुझ्या मताशी सहमत आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर येणारी 2 षटकं अर्थात 12 चेंडू, तर ही शेवटची 2 षटकं ही हाणामारीची असणार आहेत. आणि हाणामारीच्या षटकामध्ये पाहूया किती धावा येत आहेत. तर षटक क्रमांक 4 घेऊन येतोय महेश पाटील येतोय. आपण पाहतोय कुरुळ संघाचा अनुभवी क्रिकेटर आहे. गेले अनेक वर्ष महेशने रसिक प्रेक्षकांना प्रभावित केलं असा हा गोलंदाज आपण मैदानात पाहतोय. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी होणार. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय महेशच्या माध्यमातून. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं किंवा आयुष्यामध्ये चुकीला माफी नाही. तुम्ही एक चुकी करा परंतु ती चूक पुन्हा पुन्हा करू नका. इथे मात्र आपण पाहिलं पहिला चेंडू अतिशय सुरेख देखणा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवर मात्र 2 धावा खर्च होतात. षटक क्रमांक 4 घेऊन आलेला महेश पाटील आपण मैदानात पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 25 धावा धावफलकावरती लागत आहेत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू अचूक टप्प्याचा मारा मैदानात पाहायला मिळतो महेश पाटीलच्या माध्यमातून. घरेलू क्रिकेट खेळताना या मैदानाचा खूप अनुभव किंवा या खेळपट्टीचा खूप अनुभव आहे तो महेश पाटीलला. खऱ्या अर्थानं मग बंटी पाटील असेल, प्रसाद याचा एक अनुभव इथे किंवा रुपेश असेल, यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा कुरुळ संघ सजलेला दिसतोय. आणि अर्थातच षटक क्रमांक 4 घेऊन आलेला महेश एक अनुभवी क्रिकेटर आहे. 40+ खेळाडू आपण मैदानात पाहतोय. अप्रतिम टप्प्याचा मारा त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओव्हरऑल 3 षटकांचा विचार केला तर फक्त 23 धावा धावफलकावरती होत्या. तदनंतर म्हटलं की हाणामारीची षटकं आहेत, 12 चेंडू तर मिळतील आणि 12 चेंडू अंतिम 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा मानस हा फलंदाजाचा असणं गरजेचं आहे. वेदांत नक्कीच. आणि संदेश कवळे आणि अनिकेत या दोघांकडे जर आपण पाहिलं तर ती क्षमता आहे आणि असं असताना निश्चित रूपानं ती क्षमता इथे सिद्ध करणं गरजेचं आहे. कारण येणारे 10 चेंडू जे बाकी आहेत त्या 10 चेंडूंवर जास्तीत जास्त धावा कशा घेतल्या जातील याच्याकडे जर पाहिलं तर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. महेश पाटील एक चांगला गोलंदाज आहे. महेश पाटीलकडे चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्याची क्षमता आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही महेश पाटीलला स्पेस देत राहिलात तर तो एक टप्पा पकडून राहील आणि तुम्हाला त्रास देत राहील. म्हणजे बघा ना, कुठल्याही स्पॉटवरचा चेंडू आणि जर तो चेंडू थोडासा हलत असेल तर आपण म्हणतो की हा चेंडू सगळ्यात घातक आहे, म्हणजे यॉर्करपेक्षा घातक आहे. आणि असं असताना महेश पाटील किंवा जे अनुभवी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील ते याच प्रकारचं अस्त्रशस्त्र वापरताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवरून फक्त थोडा पुढे टाकलेला यावेळी चेंडू. या चेंडूवर देखील फक्त एकच धाव मिळेल कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. या चेंडूवर जर आपण वेदांत पाहिलं तर कार्पेटचा आधार घेऊन फलंदाजाने हा चेंडू खेळून काढला. अर्थात 1 धाव मिळते. खरं तर मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि असं असताना मात्र मल्हार 11 वर्सोली संघाकडून जे दोन्ही फलंदाज आहेत त्यांच्याकडून हाणामारी पाहायला मिळत नाही. वेदांत नक्कीच. आणि हाणामारी गरजेची आहे. आपण आता स्ट्राईक एंडवर पाहतोय फलंदाज संदेश कवळे काय करणार. इथे मात्र पुन्हा शफल झाला. महेश पाटीलनं काय केलंय, काही वेगळं केलेलं नाही आहे. त्याचा त्यानं अचूक टप्पा पकडलाय आणि तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता शफल झाला असला तरी फलंदाज तरी अगदी मधल्या स्टंपच्या वरून चेंडू गेलाय आणि त्याच्यामुळे पंच मात्र स्थिर स्थावर आहेत, पंच मात्र ठाम आहेत. म्हणजे चौथं षटक घेऊन आलेला महेश पाटील 5 चेंडूंवर फक्त 4च धावा खर्च करतोय. याच्यापेक्षा काय अजून चांगलं पाहिजे आणि कुरुळ संघाला देखील हेच पाहिजे. पण दुसरीकडे मात्र मल्हार 11 वर्सोली संघ जो थोडासा बॅकफूटवर अडकलाय त्याला मात्र इथून थोडंसं एक्सलरेट करणं गरजेचं आहे आणि ते एक्सलरेशन देणार कोण हा देखील या ठिकाणी प्रश्न आहे.
हा चेंडू देखील अगदी सहज खेळून काढलाय लॉंग ऑन रिजनला. 1 धाव धावून पूर्ण केली जाते. धावफलकावर 4 षटकांच्या अखेरीस 28 धावा आहेत आणि आणखी एक विकेट या ठिकाणी गमवावा लागतोय. म्हणजे इथे असं झालंय की तत्पूर्वी आमचे मित्र आणि त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत नवगावचे विद्यमान उपसरपंच निखिलजी कवळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मला वाटते निखिल दादा काल आपण खेळलात देखील का? क्वालिफाय झालेत सुपर 12साठी. एक अप्रतिम क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख आहे आणि निश्चित रूपानं त्यांची या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांचं आगमन झालं आहे. पण असं असताना 4 षटकांचा खेळ संपला आहे. 28 धावा धावफलकावर आहेत आणि आपण विचार केला तर 28 रन्स इन 4 ओव्हर्स इट्स नॉट अ बिग डील. किंवा जर पाहिलं तर ही धावसंख्या मोठी नाही आहे. या धावसंख्येच्या वरती धावसंख्या जोडावी लागेल. म्हणजे 40 धावा जरी तुम्ही केल्यात तरी तुमच्या गोलंदाजीचं कॅलिबर काय आहे त्याच्यावरून ठरेल या सामन्याचं चित्र काय असणार आहे. आणि निश्चित रूपानं कशीही गोलंदाजी असली तरी देखील कुरुल संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत. त्यामुळं निश्चित रूपानं वर्सोली संघ एक गोष्ट आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की या अंतिम षटकामध्ये आपल्याला काहीतरी असं करायचं आहे जे केल्यामुळं निश्चित रूपानं या सामन्याचा निकाल बदलू शकतो आणि ते करणं गरजेचं आहे. म्हणजे मी मागच्या सामन्यामध्ये पाहिलं यशस्वी कन्स्ट्रक्शन करून शुभम पाटीलला खेळताना आपल्याच निलेशदादा मल्याणच्या मैदानावर सामना होता. जय हनुमान मल्याण संघ तिथं खेळत होता. का सांगतो हे? आपल्याच या स्पर्धेतील एक खेळाडू तिथं तो शुभम पाटील खेळायला आला. 2 षटकांमध्ये धावा होत्या फक्त 4 आणि तिसऱ्या षटकात शुभम पाटीलनं 28 धावा कुठून काढल्या. 32 धावा 3 षटकात झाल्या आणि मनीष मानेच्या भेदक गोलंदाजीनं तो सामना मल्याण संघाने जिंकला होता. हे करता येऊ शकतं आणि ते करण्यासाठी काय करावं लागेल? रुपेश म्हात्रेवर आक्रमण करावं लागेल. पण पहिला चेंडू रुपेशचा अगदी तेज तर्रार आणि तेवढ्या वेगामध्ये चेंडू बाहेर निघाला. फलंदाज आपण पाहतोय, फलंदाज अनिकेतला कोणत्याही प्रकारे चेंडू समजलेला नाही आहे. निर्धाव चेंडू. नक्कीच आपण पाहिला पहिला चेंडू होता रुपेश म्हात्रेचा, अर्थात अंतिम षटक, शेवटचं षटक. आणि हे शेवटचं षटक घेऊन आला जर्सी क्रमांक 7 अर्थात रुपेशचा पहिला चेंडू पडल्यानंतर काटा बदलतो. इथे आपण पाहिलं सुंदर अप्रतिम गोलंदाजी मैदानात साकारताना रुपेशला आपण पाहिलं. अंतिम षटकामध्ये कुठेतरी धावा येणं गरजेचं आहे किंवा धावांची लयलूट होणं गरजेचं आहे. मात्र आपण पाहिलं फलंदाज आहे, बॅटर कोण आहे? अनिकेत. आपण अनिकेतला पाहतो स्ट्राईक इंडवर बॅटर, अर्थात मोठे फटके सजवण्याची गरज आहे. संघ अडचणीत आहे आणि अडचणीतून मात्र बाहेर काढण्यासाठी इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं असताना आपण पाहतोय बॅटर अनिकेत मात्र आपला सामना संत गतीने पुढे नेतोय. आणखी एक चेंडू यावेळेला आपण पाहतोय पंचांनी आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करता चेंडू ICC रूल क्रमांक 22चा वापर करताना आपण पाहिलं. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या जाऊन पोचते 29. वेदांत. आणि नक्कीच निलेश दादा आपण 2 चेंडू पाहिले ना पहिले रुपेशचे, काय अप्रतिम चेंडू. म्हणजे कुरुळ संघ मग तो कुठेही खेळणारा असो, तो कुठल्याही मोठ्या स्पर्धेत खेळणारा असो, कुरुळकरांची एक मानसिकता आहे आणि ती पॉझिटिव्ह माइंडसेट त्याला म्हटलं जातं ना, तो आहे की ते जेवढा तरुणांवर विश्वास ठेवतात त्याहून कदाचित 1% जास्त विश्वास त्यांचा अनुभवी खेळाडूंवर असतो. आज देखील त्यांच्या खेम्यामध्ये खेळाडू पहा तुम्ही. आता रुपेश म्हात्रेला गोलंदाजी करताना पाहताय, त्यानं त्याचा अनुभव कसा पणाला लावलाय. त्यानं प्रत्येक चेंडू एका टप्प्यावर जरी ठेवला तरी देखील तो फलंदाजाला त्रासदायक असू शकतो आणि त्या ठिकाणी आपण ऑन स्क्रीन पाहू शकतो निश्चित रूपानं स्टेजवरचा अप्रतिम व्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आमचे निवाजी पाटील देखील आहेत. एकदा हात करायचा आहे. यस, हात केला आहे. क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आहे मल्याणगावचं. पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बघा ना काय म्हटले मी, रुपेश म्हात्रेनं काही जरी केलं म्हणजे ज्याला हात लावेल त्याचं सोनं करेल. आपण म्हणतो ना एक तो परीस असतो, त्या परिसानं ज्याला स्पर्श केला त्याचं सोनं होतं. आज त्यानं चेंडूला हात लावलाय आणि गोलंदाजाच्या मात्र इथे फलंदाजाच्या मात्र इथे धाबे दाणांदे ज्या प्रकारे म्हणतो त्या प्रकारची गोलंदाजी. नक्कीच त्याला पारसमनी म्हटलं जातं. खऱ्या अर्थाने इथे आपण पाहिलं तर रुपेश म्हात्रे जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी मैदानात साकारताना पाहायला मिळतोय. त्याआधीचं षटक जर आपण पाहिलं, षटक क्रमांक 4 महेश पाटीलने साकारलं मैदानामध्ये, ते सुद्धा षटक जर आपण पाहिलं तरी त्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, 4 धावा खर्च झाल्या होत्या. आणि अंतिम षटक जे आहे ते रुपेश म्हात्रेच्या माध्यमातून आपण पाहतोय. फार सुंदर गोलंदाजी मैदानात करत असताना रुपेशला आपण पाहिलंय. गेले अनेक वर्षे याच मैदानात याच खेळपट्टीवर नेहमीच प्रॅक्टिस करत असणारा आमचा रुपेश आपण मैदानात पाहतोय. तर पाहूया या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय रुपेश.
स्ट्राईक एंडवर बॅटर आपण पाहतोय विनीतला. पाहूया या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक थोडा फंबल झाला, अर्थात हर्षल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. ओव्हर थ्रो सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. छोटी छोटी चुकी आपल्याला स्पर्धेमधून बाहेर काढू शकतो. इथे मात्र जर आपण पाहिलं तर काय घडतंय या सामन्यामध्ये, काय घडलंय आणि काय बिघडलंय हे आपल्याला पाहायला मिळतंय. तत्पूर्वी आपण पाहूया धावा किती येत आहेत वेदांत सर. किती धावा आल्या? 3 धावा पूर्ण झाल्या आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावा पूर्ण. चौथी धाव काढताना रनआउट झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 35. 35 धावा धापलकावरती लागत आहेत आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर या षटकातील अंतिम चेंडू 1 बॉल टू गो शेवटचा चेंडू असणार आहे. आपण पाहूया अंतिम चेंडूवर किती धावा जमा करणार फलंदाज. नवीन फलंदाज बरोबर आहे ना. यासिन सर बसले की धावसंख्या मोठी होते, कारण ते म्हणतात की हां धावा होत आहेत. सुमित आलाय नवीन फलंदाज. पण स्ट्राईक एंडवर मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच विशाल. आणि विशालला अंतिम चेंडूवर विशाल फटका मारणं गरजेचं आहे, कारण तो जर फटका आला तर एक सेफ धावसंख्येपर्यंत आपण पोहोचलो. हां विशाल फटका मारणं गरजेचं आहे. नक्कीच तो फटका येणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. रुपेश म्हात्रेनं मात्र कौतुक केले, कमाल केलेली पाहायला मिळते या षटकामध्ये. अंतिम चेंडू इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लिडिंग एज झाली. यष्टीरक्षक बॉलवर आला, त्यानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी 1 धाव धावून पूर्ण झाली. एका धावेच्या सहाय्यानं 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 36 धावा धावफलकावर आल्या असे दर्णे गुरुजी सांगतात. म्हणजे पहिल्या 5 षटकांचा खेळ संपला. 36 धावा एक मापक आव्हान धावसंख्येवर लावलं धावफलकावर. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज असेल, ती म्हणजेच सिद्धी अँड समंथा 11 कुरुल सांगाला. कशा प्रकारे या सामन्याकडे पाहिलं जाईल निलेत आता? नक्कीच जर आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. प्रथम फलंदाजी करणारा संघ होता मल्हार 11 वर्सोली संघ. या संघाने 5 षटकामध्ये 36 धावा केल्या. तर जिंकण्यासाठी आपण पाहतोय सिद्धी आणि समंथा कुरुळ संघाला 5 षटकं आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. आणि ह्या 37 धावा कशा पूर्ण करणार हे ऐकवण्यासाठी तुम्हाला घेऊन जातोय यासिन सरांकडे. ओव्हर टू यासिन. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण मायक्रोफोनवरती ऐकत होतात ते सन्माननीय निलेश पाटील आणि वेदांत कंटक. सामना सुरू होण्यापूर्वी आपण इनिंग ब्रेकमध्ये इथे टॉस करून घेणार आहोत. दोन्हीही संघांचे संघनायक यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अर्थात टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत. दोनही संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे CI वॉरियर्स नागाव संघ, कर्णधार संतोष डक्षीकर. दुसरीकडे पप्या पाटील आलाय का पप्या? अमित म्हात्रे पुरस्कृत तळकावीर संघ. पप्या पाटील आपण देखील यायचं आहे. आपलं प्रतिस्पर्धी कर्णधार आपली वाट पाहतोय. लगेच विनंती आहे. अमित दादा. हॅलो, मी सन्मान्य अमित दादा नाईक यांना विनंती करतोय आपण कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे.
बैलगाडी क्षेत्रातील एक मोठं नाव, खऱ्या अर्थानं मग बैलगाडी फायनल सम्राट म्हणून ज्यांची ओळख असे आदरणीय अमितदादा नाईक यांना मी विनंती करेन पुढच्या सामन्याचा नाणेफेक आपण आपल्या शुभहस्ते करायचा आहे. दोनही कर्णधार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमितदादा नाईक सज्ज आहेत आणि असं असताना या ठिकाणी टेल मागितलाय अँड हेड इट इज. काय घेणार पप्या पुन्हा एकदा? आता आम्ही चेसिंग करू. मगाशी आपण पहिली बॅटिंग केली होती, आता चेसिंग करणार. सामना महत्त्वाचा आहे. पराभूत झालात तर या स्पर्धेसाठी पुन्हा एक वर्षाने यायला लागेल आणि असं असताना समोरचा संघ एक महत्त्वाचा आणि मजबूत संघ आहे. असं असताना कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी करण्याची अपेक्षा आहे? मगाशी आमच्या बॉलरने मार खाल्ला, आता आम्ही जरा बॉलिंगमध्ये चेंज करू, बघूया काय होते त्यावर. नक्कीच, याला जेन्युइन उत्तर म्हणतात. संतोष दादा, पहिला सामना आपण पराभूत झालात त्याच्यासाठी काही कारणं होती, म्हणजे आपण लवकर विकेट टाकल्यात. असं असताना गोलंदाजी चांगली झाली, फलंदाजीत थोडे कमी पडलेत. आता फलंदाजी वाट्याला आलेली आहे. आता जर पाहिलं तर डिफेंड करायचे आहेत आणि असं असताना काय रणनीती घेऊन उतराल? आम्ही पास आउटसाठी साधारण एक 60 स्कोर करण्याचा प्रयत्न करू. ओके, आणि विन हो, जिंकण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच दोनही कर्णधारांना खूप खूप शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द सेंटर इज अमित म्हात्रे 11 तळकावीर वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद वेदांत. चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं जहां पे जीतने के लिए 37 रनों की ज़रूरत. 5 ओवर का ये मुकाबला, बहुत ही आसान सा ये स्कोर नज़र आता हुआ, मगर दोस्तों शाम का वक्त है और मध्यम सी हवा यहाँ पे चल रही है, उसी के साथ ठंड का ये माहौल. फ्लड लाइट में रजनी क्रिकेट में रन बनाना आसान नहीं होता. अगर गेंदबाजों ने सही लंबाई और सही दिशा पकड़कर, अर्थात क्रिकेट की परिभाषा में अगर मैं कहूँ तो परफेक्ट लाइन एंड लेन के साथ गेंदबाजी करेंगे तो ये भी रन बनाना थोड़ा सा मुश्किल हो सकता है. सही वक्त को पहचानना होगा, सिचुएशन को रीड करना होगा और उसी के तहत अपने गेंदबाजों का भी इस्तेमाल करना होगा. कौन से गेंदबाज यहाँ पे जल्द से जल्द आपको विकेट दे सकते हैं उसके बारे में सोचना होगा. जी हाँ, जी हाँ, ये जो फैसला है वो ऑन फील्ड अंपायर के ऊपर. जी हाँ, बिंदी गेंद के साथ यहाँ पे शुरुआत, ऐसे ही शुरुआत करनी होगी. एक एक गेंद जैसे जैसे जाएगी. ओहो, मगर यहाँ ट्रैकर गेंद, बल्लेबाज पूरी तरीके से ताक में थे, लॉफ किया उसे कवर के ऊपर से, डीप कवर, सीमा रेखा के बाहर, 4 रन. हितेश राउत 14 नंबर की जर्सी पहने हुए बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर सकते हैं. ये अक्सर उन्होंने अपनी बल्लेबाजी से दिखाया. इस तरह की हाफ ट्रैकर गेंद, शॉर्ट ऑफ लेन गेंद बिल्कुल नहीं कर सकते. जी हाँ, इसमें दबा ओवर पिच किया है, 30 गज का दायरा यहां पे मौजूद. ओवर द बॉलर हेड, उसे खेला है सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड, 4 रन के लिए. बैक टू बैक आता हुआ ये दूसरा चौका. इस पास गेंदे हैं, जब आपके पास रन है बचाने के लिए उसी वक्त सही फैसला करें, क्योंकि वक्त की नज़ाकत को समझना बहुत ज़रूरी है, फिर वो ज़िंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान. क्योंकि जी हाँ, फिर से एक बार खराब गेंद. ये देखिए, आम तो आम और गुठलियों के भी दाम. नो बॉल और उसके ऊपर आया हितेश के बल्ले से चौका, यानी मिलेंगे है अनिकेत की. अनिकेत से बिल्कुल ये उम्मीद नहीं थी. फुल टॉस गेंदे, ओवर पिच गेंदे नहीं कर सकते. जी हाँ, फिर से एक बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद और ऑफ स्टंप पर सफल होकर उसे खेल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए.
डीजे मास्टर, किसी ने बड़े कमाल की बात कही है कि अंधेरे में साया, बुढ़ापे में काया और अंत समय में माया कभी साथ नहीं देती। यहाँ पे आपने बहुत ही गलत शुरुआत की है। सोच समझ कर गेंदबाजी करनी होगी। सामने किस तरह से बल्लेबाज है उनके बारे में थोड़ा सा जानना। जी हाँ, जोरदार अपील, मगर इस अपील में ओहो, बल्लेबाज देखिए खुद ही निकल गए। ईमानदारी की यहाँ पे पहचान दिखाई है हितेश राउत ने। वेरी वेल डन हितेश, बहुत बहुत अभिनंदन आपका, क्योंकि ये स्पिरिट, ये खिलाड़ू वृत्ति आपकी होनी बहुत ज़रूरी है। ये फर्स्ट विकेट डाउन। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे हितेश के बल्ले से 3 चौके और 1 छक्का हमें देखने को मिला, मगर शॉर्ट बट स्वीट पारी खेलकर हितेश मैदान से बाहर जा चुके हैं। हालांकि अंपायर जी ने अपनी उंगली को आसमान में बुलंद नहीं किया था, मगर हितेश खुद ही निकल गए। सही मायनों में स्पोर्टमैन स्पिरिट होना बहुत ज़रूरी है और यहाँ पे हितेश ने यह दिखाया। इस बीच नए बल्लेबाज मैदान में पार्थ, नए बल्लेबाज पार्थ स्ट्राइकिंग एंड पर। जी हाँ, दोनों भी टीमों ने एक मैच अपना पहला गंवाया है और यहाँ पे ये मैच जीतना दोनों भी टीमों को लिए बहुत ज़रूरी। बल्लेबाजी करने वाली टीम मल्हार 11 वर्सोली टीम ने काफ़ी नाराज़ और निराश किया है अजीत वर्तक और संदेश गुंजाल की ये टीम। सामने है सिद्धियाणी सामंता 11 कुरुल। पहले तो बल्लेबाजी करते हुए आपने मात्र 36 रन बनाए और 37 रनों का लक्ष्य रखा है, मगर पहले ही ओवर में 19 रन यहाँ पे जुटा लिए हैं, यानी आधा स्कोर पहले ओवर में ही आ चुका है। क्या 4 ओवर में हमें कुछ जादू देखने को मिलेगा, चमत्कार देखने को मिलेगा? क्या यहाँ पे गेंदबाज अपनी ट्रिक का इस्तेमाल करेंगे? और वही ट्रिक के लिए जो जाने जाते हैं गेंदबाज, हालांकि दूसरे ओवर में ही उन्हें यहाँ पे आमंत्रित किया है संदेश कौड़े ने लास्ट मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी। अंतिम ओवर उन्होंने किया था और मात्र 1 ही रन खर्च किया था। वही संदेश बाएं हाथ से, जी हाँ, इसमें दबा हवा में गेंद। ओहो, ये देखिए, ये थी उनकी ट्रिक, ये उनकी जादू है, मगर आपको सपोर्ट करना पड़ेगा। एक अकेला बिल्कुल आपको नहीं जितवा सकता, एक दूसरे के साथ इकट्ठा होकर खेलना होगा और उसी के साथ साथ एक दूसरे की ज़रूरत भी है। पहली ही गेंद पर एक बड़ा झटका देने की कगार पर थे, मगर एक आसान सा कैच यहाँ पे ड्रॉप होता हुआ। विकेट टेकर गेंदबाज है, इस गेंदबाज को हल्के में लेना आपको महंगा साबित हो सकता है। इस गेंदबाज ने बहुत मर्तबा बल्लेबाजों के होश उड़ाने वाली गेंदबाजी की है, ये मैंने अपने आंखों से देखा है। जादूगरी है, ये लीजिए। अब ये जादू है या ये ट्रिक है, ये जादूगर से थोड़ी पूछते हैं। सही मायनों में ये ऐसा लगता है कि आसानी के साथ बड़े स्ट्रोक में डील करेंगे, मगर नहीं, इस गेंदबाज के सामने ये हिम्मत नहीं करना। ये लीजिए फिर से एक बार। ओहो, अब यहाँ पे मजा आता हुआ। गेंदबाजी क्या होती है, गेंदबाजी का कौशल्य क्या होता है, वो एक आर्ट है। मैं बार बार कहता हूँ, गेंदबाजी करना सबके बस की बात नहीं होती। विराट कोहली एक महान खिलाड़ी है, मगर वो अच्छी गेंदबाजी नहीं कर सकते। मगर ये देखिए, ये आर्ट और ये हुनर इन्होंने सीख लिया है। यहाँ इसमें तो डांसिंग डाउन द विकेट, गेंद की पिच तक पहुंचे और गैप को भी ढूंढ निकाला है। वाइड इज लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद, 4 रन।
पार्थ के बल्ले से आता हुआ ये पहला चौका, पहली 3 गेंदें बिंदी खेलने के बाद आखिरकार पार्थ ने अपने फुटवर्क का इस्तेमाल किया। फिर से एक बार आगे जाए मगर वहां पे फील्डर तैनात। ये लीजिए, एक चौका आपने लगाया, एक अब तेरी तो एक मेरी, दूसरी ही गेंद के ऊपर चलता किया उनको पार्थ बैक टू द पैवेलियन। यहाँ पे बैठकर मुझे भी ऐसा लगता है कि इस गेंदबाज के सामने मैं तो अच्छी बल्लेबाजी कर ही लूँगा, बहुत ही बड़े बड़े शॉट लगाऊंगा, मगर दोस्तों ये आसान नहीं है। इस गेंदबाज की खासियत क्या है मालूम? ये गेंदबाज बाएं हाथ से गेंदबाजी करता है, ऐसा लगता है कि टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ जाएगी, मगर उल्टा होता है। ये गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती है, जिसे क्रिकेट की परिभाषा में चाइना मन कहा जाता है, और कभी कभी बाहर की तरफ भी निकालते हैं, और इसी वजह से हमेशा डबल माइंड में होता है कि गेंद कहां जाएगी। ये लीजिए फिर से एक बार आया अंदर की तरफ, वाह वाह वाह, मजा आ गया। संदेश फिर से एक बार आपने यहां पे अपनी कला का जो प्रदर्शन किया है, वेरी वेल डन। इस ओवर में एक बल्लेबाज को चलता किया, एक कैच ड्रॉप हुआ और मात्र 5 ही रन खर्च किए हैं संदेश कौड़े ने 24 रन स्कोर कार्ड पर 2 ओवर की समाप्ति के बाद। पहला ओवर काफ़ी खर्चीला, काफ़ी महंगा घटा था, हालांकि यहाँ पे 30 गज का दायरा मौजूद था, और इसी बीच हमारे मित्र सुनील यहाँ पे आ चुके हैं, उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। जी हाँ, ऑन स्क्रीन देखिए, इस मैच को देखने के लिए इस प्रतियोगिता में जिन्होंने शिरकत की है वो हमारे सारे प्यारे दर्शक आपकी स्क्रीन पर यहाँ पे नज़र आते हुए, हमारे कैमरा मैन उन्हें यहाँ पे स्क्रीन पर दिखाते हुए बहुत सारी तादाद में आज महफिल को लूटने के लिए आए हैं, इन सारे खिलाड़ियों का खेल देखने के लिए आए हैं। बहुत ही खूबसूरत ये टूर्नामेंट क्षात्रक्य माळी समाज अलिबाग प्रीमियर लीग, एक पाऊल समाजाच्या उत्कर्षासाठी। ऐसा लगता होगा कि क्यों न पहले ओवर में संदेश कवड़े को लेके आते, थोड़ा सा रिस्क उठाना चाहिए था। 37 रन थे, बचाना बहुत ही मुश्किल है। यहाँ पे अगर रिस्क उठाया होता, ये पहले ओवर में 19 रन जो नज़र आ रहे हैं वो शायद नहीं दिखाई देते। अब यहाँ पे जिस तरह से संदेश कौड़े ने उम्मीद की किरण को जगाया है, उसे बरकरार रखना होगा, संदेश की तरह गेंदबाजी करनी होगी। और मैं अक्सर कहता हूँ दोस्तों, आपके पास गेंद को घुमाने की क्षमता कितनी है, आप कितनी पेस के साथ, कितनी स्पीड के साथ गेंदबाजी करते हो, ये इम्पोर्टेंट नहीं है, इम्पोर्टेंट है आपकी सही लंबाई और सही दिशा। जी हाँ, इस मतलब हवा में गेंद है, ओ बच गए, बड़ी मछली जाल में फंसा सकते थे, सब मित्र मात्रे वहां पे मौजूद थे। आहा, देखिए फिर से एक बार जो मैंने नोटिस किया है इतने सालों का अभ्यास करते हुए कि अच्छे बल्लेबाज को जीवन दान मिलता ही है। ये गेंद ना ही विकेट कीपर के पास चली गई, ना ही शॉट थर्ड में फाइनले के पास चली गई, दोनों के बीच में लैंड होती हुई ये गेंद। मगर अभिषेक की बहुत ही बढ़िया शुरुआत। इसी तरह से बल्लेबाजों को एक एक रन के लिए परेशान करना होगा, तब जाके वो बड़े स्ट्रोक की डील करने की कोशिश करेंगे और अपना कीमती विकेट गंवाएंगे। ये देखिए आगे निकले और स्क्वायर लेग में दिशा में फील्डर तैनात है, मगर उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद, 6 रन। ने पहला मैच गवाया था और इस मैच को किसी भी हालत में, किसी भी कीमत पर हमें जीतना ही है। इसी सोच के साथ वो बल्लेबाजी करने के लिए मैदान में आए हैं। पहले तो गेंदबाजी करते हुए काफ़ी प्रभावित किया, सीमित रण संख्या के ऊपर बल्लेबाजों को रोका और अब यहाँ पे बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है। हाँ, अच्छी गेंद, इस मरतबा बल्लेबाज को रक्षात्मक तरीके से खेलने पर मजबूर कर दिया है
रन आउट करने की कोशिश कर रहे थे मगर बल्लेबाज पहुंच चुके हैं। इसीलिए मैं दोस्तों अक्सर कहता हूं कि हौसला न हार ए मंजिल के मुसाफिर, क्योंकि आपको मंजिल तक पहुंचना है। मात्र एक मैच जीतने से या एक मैच हारने से आपका फैसला नहीं होगा। हौसला न हार ए मंजिल के मुसाफिर, अगर दर्द यहां पे मिला है तो दवा भी यहां मिलेगी। ओहो, इसमें दबा सीधे बल्ले से। ये खिलाड़ी के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है, बहुत ही लंबे अरसे से अपनी टीम को जितवाने में बहुत बड़ा इनका योगदान रहा है। नाम समित्र मात्रे 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब जीतने के लिए मात्र 4 रनों की जरूरत। 14 गेंदें बची है। गेंदबाज अभिषेक क्या यहाँ पे बिंदी गेंद करते हुए ये ओवर फिनिश करेंगे? लगातार 2 गेंदें यहाँ पे बिंदी करनी होगी और किसी भी तरह से इस मैच को थोड़ा सा खींचना होगा। जी हाँ, मगर थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, जगह बनाई और इस तरह से खेला है जहां पे कोई फील्डर मौजूद नहीं है। बहुत ही खूबसूरती के साथ गैप को ढूंढा, दे दिया है ये चौका और ये मैच को जीत लिया है। बहुत बहुत अभिनंदन।